जय श्रीराम मित्रांनो, ओगळे फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं. आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो, खूप महत्त्वाचा विषय. आज विषय माझ्यावर आहे. मी माझे स्वतःचे ट्रान्सफॉर्मेशन कसं केलंय मित्रांनो. मी 3 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी केलंय. शक्य नाही वाटत ना तुम्हाला स्क्रीनवर, नाही का? थंबनेल हे दिसतच असेल की मी 3 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी केले. तर मित्रांनो, कसं शक्य आहे 3 महिन्यात 13 किलो वजन कमी करणं शक्य आहे? मी केलंय. आता मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण सांगणार आहे. याबद्दल काय सिक्रेट आहे की मी 3 महिन्यात 13 किलो कसं कमी केलं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम तुम्ही विचार करत राहणार की अर्षदनी कसं काय केलं हे सर्व. तर मित्रांनो, मी एक स्वतः ट्रेनर आहे. माझ्यासाठी या गोष्टी एवढ्या का मोठ्या नाहीये. मी माझं ट्रान्सफॉर्मेशन जसं आहे तसं करू शकतो. आता तुम्ही माझे जे शरीर बघताय हे याच्यावरून जास्त पटीने माझे शरीर होतं. फॅट भरपूर प्रमाणात होता. आता सुद्धा फॅट आहे, पण जास्त प्रमाणात नाही. पहिले खूप जास्त प्रमाणात फॅट होता. अक्षरशः 35 ते 40% पर्यंत माझं फॅट होतं, बॉडी फॅट होता. आणि 89 किलो पर्यंत माझं वेट होतं. तर मित्रांनो, आता मी 76 किलो पर्यंत आलो. ते कसं आलोय? पॉसिबल आहे, शक्य आहे. 3 महिन्यात 13 किलो कमी करणं एकदम शक्य आहे. याचं सिक्रेट मी आता तुम्हाला सांगणार. सर्वात पहिले मी काय केलं माहिती का मित्रांनो? मी डाएट कडे लक्ष दिलं. आता तुम्ही म्हणणार डाएट करणं म्हणजे खूप अवघड झालं. तर सर्वात पहिले सांगतो, मी डाएट कडे लक्ष दिलं. तर आता तुम्ही बघणार डाएट म्हणजे मी प्रॉपर डाएट वरती नव्हतो. कसं होतं? मी सर्वात पहिले जंक फूड हे बाहेरचं बंद करून दिलं. तर जंक फूड हे बंद केलं. मी सर्वात जास्त घरच्या जेवणावर भर देत होतो. घरच्या जेवणावर मला ज्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन भेटेल या गोष्टी मी खात होतो. असं सुद्धा नाही की मी नॉनव्हेज जास्त प्रमाणात खात होतो, मी व्हेज जास्त प्रमाणात खात होतो. कारण की भरपूर असे आपले वाद येत असतात, सण येत असतात, त्यामध्ये आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही. त्या हिशोबाने मी पहिले विचार केला होता की मला एक व्हेजवर डिपेंड राहायचंय. तर मी व्हेजच खात होतो आणि घरच्याच वस्तू खात होतो. एक्स्ट्रा काय कोणाला बनवायला लावत नव्हतो. माझ्या मिसेस वगैरे मम्मी त्यांना कोणालाही बनवायला लावत नव्हतं. मी फक्त व्हेजवर डिपेंड राहत होतं. घरी जे बनवलं होतं ते फक्त एक लक्षात ठेवत होतं की मला कुठल्या गोष्टीतून जास्त प्रोटीन भेटेल, मी त्या वस्तू खात होतो. भरपूर जण काय करतात माहिती का? डाएट करायला बसले ना, वजन कमी करायचं असेल तर ते क्रॅश डाएट करत असतात. एक टाइम जेवण करत नाही. या चुका तुम्ही करू नका. मी केला नाही. मी केला नाही या चुका, म्हणून मला 100% रिझल्ट भेटलाय. तर तुम्ही घरच्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी माझ्या घरच्या गोष्टीकडे लक्ष दिलं, ज्यातून मला हाय प्रोटीन भेटेल. त्यानंतर मी काय केलं मित्रांनो, डेली आता सुद्धा माझा वर्कआउट चालू आहे, पण मी त्यावेळेस फ्लोर ट्रेनिंग म्हणजे फॅट लॉस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे दोन्ही सोबत करत होतो. मी माझा वर्कआउट हा कंटिन्यू ठेवला. जास्त नाही. मसल मध्ये मी एक मसल घ्यायचो दिवसाला, आणि त्यानंतर मी फॅट लॉस साठी फंक्शन ट्रेनिंग वगैरे, फंक्शन ट्रेनर असो यावर असो, किंवा मी फंक्शन ट्रेनिंग असो किंवा टबाटा ट्रेनिंग असो, या याच्यामध्ये 1-2 व्हेरिएशन घेत होतो. प्रत्येक मसल झाल्यानंतर तर मसलला मला समजा कमीत कमी पाऊण तासला 45 मिनिटं लागत असं मसल ट्रेन करायला सिंगल मसलला, तर मी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं मी फ्लोअरवर फॅट लॉसची एक्सरसाइज करत होतो डेली. मी 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू ठेवलं, ज्याने मला रिझल्ट आला. आणि त्यासोबत माझं घरचा डाएट सुद्धा चालू होता, बरोबर आहे. त्यानंतर मी जंक फूड पूर्ण अवॉइड करून टाकलं. आता तुम्ही म्हणतात मी साखर कमी केली नाही मित्रांनो. आता तुम्हाला जे खरं ते खरं सांगून देतो. भरपूर जण साखर बंद करतात, चहा बंद करतात. मी चहा घेतली, मी 2 टाइम चहा घेतली. पण मी माझ्या एक्सरसाइजवर भर दिला, मी माझ्या प्रॉपर डाएटवर भर दिला, घरच्याच खाण्यामधून बाहेरचं काही नाही यावर लक्ष दिलं. त्यानंतर मी हाय प्रोटीन मला ज्याच्यातून भेटेल ते जास्त यूज केलं. त्यानंतर सर्वात मित्रांनो, एक महत्वाचं सांगायचं, मी पाणी हे माझ्या वजनाला कॅल्क्युलेट करून घेतलं. मी कमी कमी दिवसाला 5 ते 6 लिटर पाणी हे डेली इंटेक करायचं. किती काय असो, पोटात जागा नसेल तरी मी घ्यायचो म्हणजे घ्यायचो. सकाळी उठल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या झोपण्याचा टाइम आहे तोपर्यंत मी हे पाणी पित राहायचो. आणि रात्री उठल्यानंतर सुद्धा मी पित राहायचो. तर माझं कमी कमी एक माझं लिमिट होते की 5 ते 6 लिटर, जास्तीत जास्त 6 लिटर पर्यंत मी पाणी इंटेक करायचो. त्यानंतर मित्रांनो, या गोष्टी मी करत गेलो आणि मी बाहेरच्या गोष्टी पूर्णतः बंद केल्या. तर तुम्ही रिझल्ट बघू शकता. माझ्या 3 महिन्यात म्हणजे 13 किलो कमी झाले. मी ना कुठला बाहेरचा प्रॉपर डाय म्हणजे एक बघायला गेलो ना, एकदम प्रॉपर डाएट वर बी नाही. म्हणजे कशा गोष्टी सांगतो मी, एकदम ह्या वस्तू खाणं तयार तसं नाही. मी घरच्या बनवलेल्याच वस्तू खायचो, पण मी एक लक्षात ठेवायचे त्याच्यातून ज्यातून मला जास्त हाय प्रोटीन भेटेल त्या गोष्टी घ्यायचो. मी चहा सुद्धा घेतला, पण मी एक्सरसाइज डेली केली. त्यासोबत फॅट लॉसची सुद्धा एक्सरसाइज केली, ज्याने माझे वजन कमी होईल, फॅट लॉस कमी झाला म्हणजे वजन आपोआप कमी होणार आहे, हे सुद्धा बघितलं. आणि मी कंटिन्यू करत गेलो मित्रांनो. मी कधी कुठल्या प्रकारचा स्किप केला नाही. 3 महिने म्हणजे 3 महिने फक्त संडेला जिम बंद असते, त्या दिवशी स्किप व्हायचा. तर त्यावेळेस आणि मित्रांनो, खास करून मी आता माझ्या बाहेर चालणं नाही झालं, पण मी घरातल्या घरात कमीत कमीत आता पकडायला गेलो 15 फूटचं जर आपलं घर असेल तर मी डेली 20 राऊंड तरी मारायचो.
स्लोली रात्री जेवण झालं. याने काय झालं मित्रांनो, माझं बाहेर जाणं जमलं नाही, त्यामुळे मी घरी केलं, मी स्किप केलं नाही, त्यामुळे मला रिझल्ट आला. माझं एकच सांगणं तुम्हाला रिझल्ट भेटेल, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला अडून बसू नका आणि मग बाहेरच जावं लागेल. इथं तुम्हाला जिथं होता येईल तिथं करा. बघा आता तुम्ही बघणार, आम्ही एक तुम्हाला सांगतो ना, आम्ही कुठल्या प्रकारच्या फॅट लॉससाठी टॅबलेट घेतलाय ना, कुठलं औषध काहीच नाही घेतलं ना, वे प्रोटीन वगैरे काहीच घेतलं नाही. मी फक्त घरातून जे भेटेल, जे अन्न तुम्हाला प्रोटीन भेटेल त्यावर जास्त डिपेंड राहिलो, बस एवढंच केलं. चहा सुद्धा घेतला पण मी एक्सरसाइज सोडली नाही. डाएट सुद्धा केला पण डाएट घरचाच केला. या गोष्टी केल्या मित्रांनो. आणि पुरेसं प्रॉपर मी पाणी वॉटर इंटेक केलं. त्यानंतर मी वॉकिंग सुद्धा ठेवली. आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता ना, तर त्यासोबत मी स्ट्रेच ट्रेनिंग सुद्धा केली मशीनवर. त्यानंतर फॅट लॉस एक्सरसाइज केली. हे जे मी केलं याच्याने मला हा रिझल्ट आलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. तुम्ही हळूपासून सुरुवात करा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आणि मी एक लक्षात ठेवलं मित्रांनो, मी एक माझा एक टार्गेट होता की 90 दिवसाच्या म्हणजे 3 महिन्यात मला एक टार्गेट ठेवला होता मी की मला एवढं वजन कमी करायचं आणि मी ते केलंय. आणि माझ्यासाठी इझी आहे, इतकी मोठी गोष्ट नाही. फक्त माझं एक सांगणं आहे की तुम्ही सुरुवात केली ना, तर शेवट त्याचा तुमच्या टायमाच्या हिशोबाने करा. मी प्रॉपर 3 महिन्यापर्यंत विचार केला, तर 3 महिने मी रिझल्ट माझ्या स्वतःसाठी घेऊन घेतला. आणि त्यानंतर आता मी प्रॉपर मसल मध्ये, मला फॅट लॉस नाही, बॉडीमध्ये हाय फॅट तुम्हाला दिसतच असेल, पण प्रॉपर पहिले कसं होतं ना, आता तसं नाहीये. खूप कमी फॅट येऊन गेला माझा. तर मित्रांनो एकच सांगणं माझं, तुम्ही सुद्धा करू शकता जसं मी केलं. तर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर ओगले फिटनेस कोर्सला या, जिमला तुम्हाला 100% मी रिझल्ट देईल. तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग पाहिजे असेल तर ती सुद्धा देईल. तर मी जसं 3 महिन्यात 13 किलो वजन कमी केलं, तसं तुम्ही करू शकता. हे माझं सेक्रेट मी तुम्हाला आता सांगितलं मी कशा पद्धतीने केलंय. तर मी कुठल्या प्रकारचं बाहेरून आर्टिफिशियल काहीच घेतलं नाही, सर्व घरचंच केलेलं आहे. माझ्या जिम मध्ये मी वर्कआउट केलेला आहे, बस एवढंच केलेलं आहे. मला रिझल्ट आलाय, तुम्हाला पण रिझल्ट येईल. तर व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम आणि ट्रान्सफॉर्मेशन.